नमस्कार, मी संतोष जाधव, अंधेरी पारशीवाडा, मुंबई। आज आमच्या घरी 7 दिवस हा गणेशोत्सव साजरा होतोय। दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना, नवीन सजावटीचा विषय घेऊन मी येत असतो। यावर्षी एक नवीन संकल्पना आणली आहे आणि संकल्पनेचं नाव आहे गोष्ट वडापावची। आता ही संकल्पना काय नेमकी? तर बघा, आपण मुंबईत राहतो, मी मुंबईत राहतो, लहानाचा मोठा मुंबईत झालो आणि मुंबई आणि वडापाव हे एक वेगळं नातं आहे। हे दोन शब्द नाही, हा एकच शब्द आहे। दोघांना आपण कधी वेगळं करूच शकत नाही। ज्या वेळेला पैसे नव्हते आणि ज्या वेळेला पैसे आहेत तरी पण वडापावची साथ कधी सुटली नाही। म्हणजे अगदी मला असं वाटतं की मुंबई ही वडापाववरती जगते असं जरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाही। अशा वडापावला जागतिक मान्यता मिळाली आणि जगातल्या 50 बेस्ट सँडविचमध्ये 13वा नंबर आपल्या भारताच्या वडापावचा लागला। आणि त्याचबरोबर आता हा ऑगस्ट महिना, खास ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती आले म्हणून ऑगस्ट महिन्यात आम्ही ठरवलं का तर 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो। तर हा वडापाव प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे आणि ह्याच वडापाववरती आपण जगतो, ह्याच वडापाववरती वाढलोय। म्हणजे आम्ही वडापाव खाऊन दिवस काढले अशी मंडळी बरीच माणसं आहेत। तशाच एक वडापावला एक छोटीशी मानवंदना देण्यासाठी हा एक छोटासा देखावा साजरा केला आहे। वेगवेगळं हवंय हो वाढतो। 2 वडे खायला दे पहिले। एक सुकी जाती दे फक्त। ठीक आहे, पैसे दे 2 मागवले पैसे। एक वडापाव खाने के पार्सल खाने के आपको 2 वडापाव खाने क्या? एकच वडापाव किती? मला वडापाव दादा एक वडापाव एक वडापाव। मराठी माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे वडापाव। लोक जेव्हा आपापल्या प्रांतातल्या पदार्थांचा बिझनेस करत होते तेव्हाच एका हुशार मराठी माणसानी वडापावचा शोध लावला अँड द रेस्ट इज हिस्ट्री। कुरकुरीत प्रेमाचा लवेबल हट कधी प्रेमात तडका है मी तुझा तू माझी। सोन्याहून पिवळा तुझा रंग, चव एकदम खमंग। नाका असो वा 5 स्टार हॉटेल, सगळीकडेच तो हक्काने भेटेल। सगळीकडेच तुला मानाचं पान, रेसिपी अगदी सरळ सोपी सुटसुटीत छान। भुकेच्या हाकेला आणखी काय हवं असतं? मला सांगा, सुख म्हणजे वेगळं आणखी काय असतं?